जिलेबी. अरे वा वा वा. दोन लाडू झालं म्हणू की हलवा. मित्रांनो, ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे, मात्र अजून अंधार आहे, खाली दिसत नाही व्यवस्थित. पण समोर तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला थोडंसं दिसू शकतं. चला काय आणले बघू तू. केक. अरे वा. स्वीट 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 मस्तच स्वीट. एनर्जेटिक वाटते आणि असं सारखं व्हायला पाहिजे असं. अतिशय उत्साहात, आनंदात व गारव्यात आम्ही मनमुराद आनंद या ठिकाणी घेत आहोत. थोडासा स्वतःला एक विरंगुळा मिळावा, मनाला एक स्ट्रेसनेस सगळी लोक व्हावीत आणि आनंदी व्हावी, उत्साही व्हावीत, आलेला स्ट्रेस निघून जावा. हाच एक त्याच्या पाठीमागचा फार मोठा जेवण बनवून कधी बनवलं एवढं. अरे वा, एवढं मला मिळालं खायला. 2 महिन्यानंतर ट्रेक करत असतो, वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, ट्रायल रन ठेवतो. मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. फिटविटा क्लबमार्फत आज ट्रेकिंग आहे विटा ते सुळकाई. सर्व सदस्य या ठिकाणी जमलेले आहेत. खंडोबा मंदिर विटा या ठिकाणी. आणि इथून आपण आता ट्रेकिंगला सुरुवात करतो. मित्रांनो, ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे, मात्र अजून अंधार आहे, खाली दिसत नाही व्यवस्थित. पण समोर तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला थोडंसं दिसू शकते. टॉर्च लावून सुरुवातीला सर्वजण जात आहेत. पुढे आघाडीवर महिला आहेत, पाठीमागं पुरुष आहेत आणि 100भर लोक आज ट्रेकिंगला असतील. सुळकाई ट्रेक. चढ लागलेला आहे सुळकाईचा डोंगर, जे मल्हार, आणि सगळी लाईन दिसते ही आपली ट्रेकिंगची लाईन आहे. मित्रांनो, हे विटा शहर दिसते समोर. थांग पसरलेला आहे, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, आणि हे सगळे आपले फिटविटाच्या रणरागिणी. जरा जरा दिसायला लागलेला आहे. दिसणार नाही, बघूया आपण. उलट दिसत नाही. हे ॲक्च्युली शिव मल्हार लिहिलेलं आहे, मात्र हे उलट दिसत नाही. हे लांबून विट्यातून आपल्याला हे छोटे अक्षर दिसतंय. आपण जवळ आलो प्रत्यक्ष. किती मोठं आहे बघा. हे वेलांट आहे शिवची. हां, आणि हे शिव आहे इथे खाली, शिव मल्हार. चला लाईन अप, या 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 फास्ट. दररोज नियमित येणार आहे सकाळी 6च्या वेळेला मला स्कूल व्यायामासाठी येतात दररोज. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्या वयोगटातील जे जे आपले दररोजचे व्यायाम करणारे, नियमित व्यायाम करणारे लोक आहेत. साधारण 300-350 लोक असतील. आणि आज 156व्या दिवसानिमित्त फिटविटाचा हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याचा आज 156वा दिवस आहे.
आणि त्या निमित्तानं हा छोटासा ट्रेक काढलेला आहे. आणि या ठिकाणी आपण आलो आहोत टेबल टॉपवर. जरा थोडीशी विश्रांती, थोडंसं वारं लागतंय. आवाज येतोय का बघा. क्लब फिटविटा, वेअर फिटनेस मिड लाईफ. अरे वा वा वा, काय सीन आहे. चला मित्रांनो, जरा ट्रेक करूया, ट्रेल रन करूया. मित्रांनो, टेबल टॉपवर आलो. तुम्हाला एक गंमत सांगायची. हे सगळं शेत दिसतंय, रान दिसतंय, हे काळ आहे. आणि या सगळ्या पठारावर काळी माती दिसते, चिकट काळी माती. अशी आजूबाजूला कुठे मिळत नाही बघायला. मात्र सुळकाईचं मंदिर आहे, हा जो सुळकाईचा पठार आहे, त्या पठारावर ही माती दिसते, काळे कोपट. चला मधून चला अवकाश. ह्या गवतातून आपल्याला जायचं आहे. चला छोटा आदमी. कोणाला ऐकणार नाही तो. कुठं घुसले बघू. निघलं का. चला. हॅलो. अरे वा रे वा रे वा वा, मस्त 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 मस्त. सगळ्यात पहिला नंबर. चला. चला एक नंबर. चला फास्ट. चला ओके. आता ही लांबची ती राहू दे. मित्रांनो, पोचतो 1 मिनिटामध्ये. ट्रेकचा लास्ट पॉईंट सुळकाई मंदिर, प्रसिद्ध विट्यातला. आणि इथून आपला सगळा परिसर दिसतोय. वर गेला तुम्हाला दाखवतो. हा हा हा. अजून काय 7 वाजलेत आत्ताशी. आणि साधारण अर्धा तास झाला असेल ट्रेकचा चालू होऊन. पाठीमागं अजून आहेत लोक, काय पुढं गेलेत. घंटीचा आवाज येतोय. नंबर मारलेला आहे जगदीश सरांनी. 1 नंबर. चला आलो आहे सुळकाई मंदिर. चला या 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 फास्ट. संपले. मस्तच. लांबपर्यंत दिसतंय बघा. अजून लोक आहेत. एक 10-20% लोक अजून पाठीमागं आहेत. छान आहे. टेबल टॉपवर आलो आपण. आणि सगळं विटा शहर दिसतंय हे. आणि हे मंदिर हे खरं ॲक्च्युली पावसाळ्यामध्ये खूप छान वातावरण निसर्गाचं. कुठलं खोबरं गेलं होय. खोबरं कुठलं उपलब्ध केलं. नाही आणलं होतं काय. अरे वा, मस्त मस्त मस्त. आहे का आम्हाला काय तुकडा. खोबरं खाऊया मस्तपैकी. देवाच्या दारामध्ये आहे हे मंदिर आहे. मस्त मंदिर आहे. आणि खोबरं. या मस्तपैकी. हा 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 हा. इकडे बघ. चला काय आणले बघू तू. केक. अरे वा. स्वीट मस्तच स्वीट. मित्रांनो, सूर्यदिशा उजळली आहे. सूर्यनारायणांना दर्शन दिलेलं आहे. मस्त. आणि आपण आता या ठिकाणी थोडीशी विश्रांती घेतोय आणि खाणं चालू आहे. बघूया कोण कोण काय काय खातंय.
खाते खाते चालू आहे खाणं. चला घ्या घ्या घ्या. आनंद ही मजा आपल्याला ट्रेकिंगमध्ये मिळते. काय 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 आणलेलं आहे बाबा. अरे बापरे एवढं आणलंय. वा 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 मस्तच. तर काय काय आणलंय फक्त दाखवा. काय काय आणले दाखवा. चिली. अरे वा वा वा. हे बघा सर 2 लाडू झालं म्हणू के हलवा. चला बघू. उसळ मस्त भारीच आहे. सारखं ट्रेकिंग नेलं पाहिजे. खजूर आज मला वाटतं 100 प्रकारचे पदार्थ असतील. चला चला बघू. हा विकतचं कोणी कोणी आणलंय आणि बनवलंय कोणी कोणी. इकडं काय आहे बघू जरा. इकडं काय आहे बघू. इकडं काय काय आणलंय बघू. अरे वा वा जेवण बनवून. कधी बनवलं एवढं. रात्री नाही. बस 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 के. अरे वा एवढं मला मिळालं खायला. सगळ्या बहिणी आपल्या आहेत ट्रेकिंग मधल्या. मस्त मस्त. क्लब पीठपीठातर्फे आज आपल्याला सुरकाईच्या ट्रेकिंगचा एक दिवस आपण ठरवला होता. अचानक काल ठरला आणि त्यासाठी हा प्लॅन अचानक रात्री झाला आणि सगळ्यांना सांगितलं की हेल्दी डाएट थोडं सगळ्यांनी घेऊन या. तुम्ही बघत असाल म्हणजे लोकांना एक सवयी सुद्धा त्या निमित्तानं चांगल्या लागायला लागली. ती खायचं काय प्यायचं काय आणि काय खाऊ नये. तर त्याच्या अनुषंगानं ट्रेक आणि आनंदी उत्साही वातावरण निर्माण होतं. एक निसर्गरम्य वातावरण सुरकायचं. थोडं थंड वातावरण आहे. जसं काय महाबळेश्वर पाचगणीला गेल्यासारखं फील यायला लागलाय खरं तर सगळ्यांना. आणि आपण तिकडे बघत असतो त्या आनंदानं सगळं आपलं जेवण आणलेलं काय आणलेलं खायला लागले. लहान मुलापासून ते साधारण वयस्कर व्यक्तींपर्यंत आमच्याकडे सगळे लोक आहेत आणि आरोग्याचा आनंद घेत आहेत. आरोग्याला ह्याच्यासारखा आनंद दुसरा काय असू शकत नाही मला वाटतंय. आणि जो उत्साही प्रफुल्लित चेहरे आहेत ते निर्माण करणं हाच आमचा एक उद्देश आहे. आपण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद. कुठेतरी दैनंदिन जीवनातून एक थोडासा स्वतःला एक विरंगुळा मिळावा. मनाला एक स्ट्रेसनेस सगळी लोक व्हावीत आणि आनंदी उत्साही व्हावीत. आलेला स्ट्रेस निघून जावा हाच एक त्याच्या पाठीमागचा फार मोठा उद्देश आहे. सबल झालेला आहे. नमस्कार. फिटविटा ग्रुपचा आजचा 56वा दिवस अतिशय उत्साहात आनंदात व जोशात पार पडला. आमचे ग्रुपचे सर्व आदरणीय श्री जयदीप सर्व श्री आमचे ग्रुपचे सर्व श्री जयदीप सर्व गार्गे सर आणि अचानक ट्रेकिंगचे नियोजन केले आणि 1 फेब्रुवारी रोजी आज क्लब फिटविटामधील सदस्य ट्रेकिंगमध्ये सहभागी झाले. सकाळी 5:30 वाजता ट्रेकिंगला सुरुवात झाली. अतिशय उत्साहात आनंदात व गारव्यात आम्ही मनमुराद आनंद या ठिकाणी घेत आहोत. ट्रेकिंगचा सर्वजण फिट स्वस्थ व अतिशय आनंदी आहे. भारी वाटतंय. एनर्जेटिक वाटतंय आणि असं सारखं व्हायला पाहिजे असं सेशन. आठवड्यात एकदा तरी. ओके 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 छान छान. चला इकडे इकडे काय चाललंय बघा. चला चला आता मॅडम बोलायला लागले बघा. बोला कसं वाटतंय सांगा. जाणवला नाही पहिल्यांदाच केलं ट्रेकिंग आणि हा सगळा परिणाम रोजच्या व्यायामाचा आहे. रोज व्यायाम केल्यामुळं खूप छान वाटते. ओके 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 छान छान. सर्वांतर्फे जो उपक्रम घेतला ट्रेकिंगचा तो खूप छान वाटला. आम्हाला सगळ्यांना आनंद मिळाला आणि सरांच्या आणि सगळ्यांच्या आभारी आहे. ओके एकदा एकदा मोठ्यानं त्यातर्फे आम्ही जो मॅरेथॉन ट्रेकिंगसाठी आलेला आहे तो खूप आनंदात झाला. गेल्या वेळेस तर खूपच आनंदात पार पडला होता. पण यावेळेस मी मागं थांबून आमच्या मिस्टरांना बरोबर घेऊन आले. ते अर्ध्यात थांबले होते. तर आज बघू शकता आपण आपल्या मागे फिटविटामधील सर्व मेंबर्स ट्रेकिंगसाठी काही मंदिर येथे आलेले आहेत. तरी आज आमचं नियोजन थोडं वेगळं होतं. वळवत कॉलेजवरती आम्ही एक ट्रायल रन केला. पण निवडणुकीच्या
चेंज करावं लागलं. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आज ट्रेकिंग करायचं, की आम्ही 2 ते 3 महिने झाले मागं ह्याच ठिकाणी आलो होतो आणि 2-3 महिन्यानंतर आज येताना आम्हाला कोणताही त्रास जाणवला नाही. तुम्ही बघू शकता सर्वजण आनंदात आहेत, सर्वजण मजा करत आहेत. लहानापासून मोठ्या 60-70 वयापर्यंत लेडीज मागं आपल्या बघू शकता एकदम सुरक्षित आणि एकदम हेल्दी वातावरणामध्ये त्या आलेल्या आहेत. आणि सूर्य पण बघू शकता एवढा सूर्योदय झालेला आहे. आणि पीठामध्ये हेच वातावरण रोज असते. असंच आपण प्रत्येक महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर ट्रेक करत असतो, वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, ट्रायल रन ठेवत असतो. तर तुम्ही सर्वांनी, माझं फक्त एवढंच निवेदन असेल की तुम्ही सर्वांनी देखील लसीपीठामध्ये यावं, व्यायाम करावा, हेल्दी राहावं, स्वतःसोबत आपलं कुटुंब हेल्दी करावं. एवढाच मी संदेश यामार्फत, या चॅनलमार्फत तुम्हाला देऊ शकतो. आणि चॅनलबद्दल सांगायचं तर सर्वांनी फॉलो करा, सबस्क्राईब करा. डेलीच्या आपल्या फिटनेसचे अपडेट असतील, सायकलिंगचे अपडेट असतील, तुम्हाला रेग्युलर सराकडून मिळत राहतील. थँक्यू. टेरेस समाजाला वगैरे सर्वांना असं त्यांनी करावं अशी मनोमन इच्छा आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. आणि त्यांनी आपल्या क्लबला आर्थिक मदत आज केलेली आहे. सगळ्यांना जय श्रीराम. सगळ्यांना या कोण मोठ्यानं हसते बघूया. याला म्हणायचं जोक. मित्रांनो, आजचा दिवस आनंदामध्ये गेला. छान ट्रेक झाला. विटा ते सुळकाई, पिटविटा. मित्रांनो, चला तर आता आपण परत विट्याकडे जाऊया. खरं तर आज खूप छान वाटलं. आपण दररोज हिटविटाच्या माध्यमातून सकाळी 6 ते 7 व्यायाम करतो महात्मा गांधी हायस्कूल विटा या ठिकाणी. आणि आज अचानक उंबर सरांनी, जयदीप सरांनी प्लॅन काढला आणि सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. आणि एक आनंदाचा दिवस म्हणून आपला आज गणला जाईल. कारण आज साधारण 100च्या वर यामध्ये, या ट्रेकमध्ये सामील झाले. माझ्या बाजूला सगळं दिसतंय, हे तुम्ही लोक सामील झालेले बघताय. खरं तर आपला एंड्युरन्स मध्ये चेक करणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक दिवस आपला आरोग्यदायी आणि आनंदाचा नाही येत. मोहर नसतोय बघा मला. आपण कोकणात नसल्यामुळे काय माहित मोहर येतो, बदामला पण मोहर येतो. चला, थोडंसं ट्रॅफिक जाम झाले. इकडं पण ट्रॅफिक असते बघा. हायवेला ट्रॅफिक असते असं काय नाही, माणसामध्ये पण ट्रॅफिक असते. जरासं हे बघा, इथं ट्रॅफिक जाम झाले. जरा थोडंसं इथं झाडे असल्यामुळं हळूहळू जायला लागते. सावकाश चला, सावकाश चला. मित्रांनो, भटकंती लाईव्ह चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या व्यायाम मित्र, सायकल मित्र, रनिंग मित्र, ट्रेकिंग मित्रांना शेअर करा आणि जास्तीत जास्त आनंद घ्या. धन्यवाद. Thank you.